डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन अम्बाझरी, ये जो मुद्दा था ये आप सबको बहुत अच्छे से पता है कि ये मुद्दा क्या था, ये कैसे हुआ। सिर्फ दलित समाज ही नहीं बट समाज के विभिन्न क्षेत्रों के लोग, सामाजिक कार्यकर्ता रास्ते पे उतरे, बहुत बड़े बड़े आंदोलन हुए। करीब करीब 275 दिनों के आसपास ये आंदोलन चला। इसमें मैं एक युवा होने के नाते, वही समाज से आने के नाते मैंने भी कई लोगों को मोबिलाइज़ किया। अब मुद्दा मैं आपको एकदम शॉर्ट में यही बताऊंगा कि रेवेन्यू डिपार्टमेंट की जो ज़मीन थी, फॉरेस्ट एंड रेवेन्यू की, वो ज़मीन को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और अम्बाझरी उद्यान के रीडेवलपमेंट के लिए 2014 में डिवीज़न कमिश्नर का एक जीआर था। ये आपको सब मैं व्हाट्सएप पे भेज दूंगा। इसका अब जीआर था, फिर इसको टेंडरिंग बेस के लिए निकाला गया था। फिर पहले 60-40 महानगर पालिका 60% और 40% एमटीडीसी का शेयर रेवेन्यू को लेके जीआर निकाला। फिर सभागृह में एक प्रस्ताव पारित हुआ हमारे महानगर पालिका के, जिसमें बोला गया कि नहीं, हमको 75% चाहिए रेवेन्यू और 25% जो है वो एमटीडीसी के पास जाएगा। और एक टेंडर निकाला गया। टेंडर में कंपनियां आई, कंपनी ने टेंडर लिया और वहाँ पे काम शुरू हुआ। एक प्रपोज्ड प्लान वहाँ पे दिया गया था और वहाँ पे जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का 2700 से 2800 स्क्वायर फीट का जो एक सभागृह था, जिसको डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर सांस्कृतिक भवन का नाम दिया गया था, वहाँ पे कई लोगों की शादियाँ हुई। बहुत पुराना हॉल है और आप काफ़ी आप एक्सपीरियंस लोग हो, आप कई साल से आप नागपुर में रह रहे हो और आपको पता था कि वहाँ पे उसकी हालत क्या है। 2014 से लेके तो 2019 तक का, ये मेरा रिपोर्ट नहीं है, ये डिवीज़न कमिश्नर का रिपोर्ट है कि यहाँ पे मेट्रो ने, एल&टी कंपनी ने उसको यूज़ किया एज अ स्टोर रूम, एज अ वेयर हाउस। सीमेंट के बोरे से लेके कंस्ट्रक्शन के सामान तक वहाँ पे रखा गया। और फिर 2019 में एक निम्न कंपनी को ये जगह को रीडेवलपमेंट करने के लिए इसको दिया गया। और उसके बाद एक तीव्र आंदोलन हुआ 275 दिन, जिसमें ये बोला गया था कि ये पूरी की पूरी जो ज़मीन है ये डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के सांस्कृतिक भवन के लिए राखिव है, ये रिजर्व्ड है। और ये सामान्य बात थी कि लोगों की इसमें भावना बहुत आहत हुई। और आहत होने के बाद मैं उस समाज से आता हूँ, मैं खुद, हम लोग रास्ते पे उतरे, तीव्र हम लोगों ने आंदोलन किया 275 दिन। और आंदोलन करने के बाद हमारे जो डिप्टी सीएम हैं श्री देवेंद्र फडणवीस जी, ये आंदोलन स्थल पे आए और कमेटी के साथ उन्होंने बात की और उन्होंने एक वादा किया कि हम इसको किसी प्राइवेट बिल्डर को तो हम लोग नहीं देंगे, किसी प्राइवेट कंपनी को हम लोग नहीं देंगे, और इसका रीडेवलपमेंट करके एक भव्य भवन हम लोग वहाँ पे बनाएंगे। ये बात है पिछले जून जुलाई महीने की, 2023 की। आप सारे पत्रकारों ने ये सब कुछ देखा। उसके बाद ये डिवीज़न कमिश्नर की एक कमेटी बनी। डिवीज़न कमिश्नर की कमेटी बनने के बाद जितने लोगों ने, हमारे समाज का जो नेतृत्व कर रहे थे, जो निम्न लोग थे, जो समिति थी, वो समिति के लोगों को डॉक्यूमेंट मांगे गए। उनसे जितना हुआ उन्होंने उतने डॉक्यूमेंट दिए और एमटीडीसी ने वहाँ पे टेम्प्रेरी स्टे लगवा दिया। अब बात ये है कि स्टे लगवाने के बाद करीब करीब अभी मई का महीना चल रहा है, 1 साल होने पे आ गया। लोकसभा का इलेक्शन था, चलो 2 महीने छोड़ दो, आचार संहिता भी लगी हुई है 4 जून तक, ये आप छोड़ दीजिए। फिर भी आप देखिए कि इस विषय को लेके ना देवेंद्र फडणवीस जी ने इसके ऊपर बात की या इसके ऊपर किसी ने भी फॉलो नहीं लिया। और हमारी टीम ने जब इसके डॉक्यूमेंट्स को निकाला, और सबसे पहले हम लोगों ने डिवीज़न कमिश्नर का, आप वो पत्रकार परिषद हम लोग जो ले रहे हैं तो उसमें मैंने आपको एक प्रेस नोट दिया है। प्रेस नोट के आप ये जो पीछे वाला पन्ना, और मैं डॉक्यूमेंट ऐसे पकड़ के ऐसे हिलाऊंगा नहीं, ठीक है, मैं डॉक्यूमेंट आपको आपके हाथ में दिया हूँ मैंने। इनफैक्ट ये आपके व्हाट्सएप पे भी मैं आपको एक पूरा का पूरा PDF में आपको भेज दूंगा। ये एक सर्टिफाइड कॉपी है जिसमें आप देख सकते हैं कि नीचे में कार्यकारी अभियंता, उसके बाद प्रभारी अधिकारी नजूल, सहायक आयुक्त भूमि सुधार गृह, इसके बाद समाज कल्याण अपर जिलाधिकारी और उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय, ये सारे के हस्ताक्षर है यहाँ पे। ये
22 पेजेस का एक कमिटी का एक रिपोर्ट था, एक अहवाल था, जिसका ये 21वां पेज है जो मैंने आपको दिया है, जो इसका निर्णय आया है। इसमें एक चीज़ बोली गई थी कि आप इसका ये जो हाईलाइटेड पॉइंट है यहाँ से आप ये पढ़ सकते हैं कि जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडील संचिकाचे अवलोकन केले असता सदर 20 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी प्रदान अथवा राखीव ठेवली असलेबाबत संचिकामध्ये अथवा निवेदनामध्ये कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाही। त्यामुळे निवेदनकर्ता यांचे निवेदनात सादर बाबीच्या अनुषंगाने तथ्य दिसून येत नाही। हे मी बोलत नाही, यश गौरखेडे हे बोलत नाही। हे कोण बोलत आहे? हे आपली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे बॉडी आहे, राईट फ्रॉम द डिव्हिजनल कमिशनर टिल द कलेक्टर ऑफ नागपूर, हे यांनी म्हणजे झालं काय की हे जेव्हा होत होतं तर या लोकांनी एक कमिटी बनवली, काइंड ऑफ SIT आपण ज्याला म्हणतो, जे इन्व्हेस्टिगेशन करते कसं काय झालं होतं। आणि काही लोकांनी तिथे म्हणजे आम्ही पण होतो आणि मी स्वतः त्या आंदोलनामध्ये होतो। माझ्यावर आपण RTA टाकून आपण बघू शकता की माझ्यावर किती केसेस आहे म्हणून। तर मला कोणी जय भीम म्हणून आणि प्रवचन देऊन बाबासाहेबांवर मला ते भ्रमित करू शकत नाही। मी डॉक्युमेंट जेव्हा मी काढले तेव्हा मला माहीत पडलं की असं ते नाही आहे विषय, ते विषय वेगळाच होता, त्याला बनवलं वेगळं गेलं। आणि मी सुशिक्षित मुलगा असून आय एम अ ग्रॅज्युएट, आय एम वर्किंग फॉर कॅनडा गव्हर्नमेंट। मी हैदराबादच्या निजी कंपनीमध्ये माझी पगार 1.5 लाख रुपये आहे। मी कॅनडासाठी मी काम करतो आहे आणि मी सोशल ॲक्टिव्हिस्ट पण आहे, म्हणजे मागील 8 वर्षापासून मी काम करतो इथे। तर मी जेव्हा परत आलो, माझं लग्न झालं आता 2 महिना पहिले, मी जेव्हा परत आलो, मी पांढरापुडी वस्तीमध्ये राहतो, वस्तीमध्ये मी वस्ती सोडली नाही आहे। तर मला लोक विचारले की यश गौरखेडे तुम्ही आम्हाला मोबिलाईज केलं होतं, तुम्ही आम्हाला म्हटलं होतं की आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हा, मागे आंदोलन चालू आहे। तर सर्व लोक न ऊन बघितली आणि ना त्यांनी पावसाळा बघितला, ते सर्व लोक आंदोलन यांनी केलं आणि समिती एक स्थापना झाली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कीर्ती समिती। या समितीच्या माध्यमाने डेमोक्रेटिकली म्हणजे समिती फॉर्म करण्यात आली होती असं लोकांनी म्हटलं। पण त्याच्यामध्ये मग काय झालं ते सर्वांनाच माहीत आहे। आणि देवेंद्र फडणवीसच्या हे जे आमचे डेप्युटी CM आहे त्यांच्या मौखिक आश्वासनावर लोकांना न माहीत होता, एवढा मोठा आंदोलन न विचारता पावसामध्ये लोक बसलेले होते। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, पावसामध्ये लोक आपण बसलेले होतो RBI चौकाला आणि तेव्हा ते अभिवादन सभा म्हणून आपण तिला स्थगिती दिली होती। त्याच्यानंतर कोणीही फॉलोअप नाही केलं आणि त्याच्यानंतर काहीच नाही झालं। आणि मग ही जेव्हा कमिटी बनली तर कमिटीमध्ये सर्वांना नोटिसेस इश्यू म्हणजे नोटिसेस बजावण्यात आले आणि नोटिसेस बजावण्याच्या नंतर लोकांनी म्हणजे जे क्लेम केलेलं होतं की ही जागा राखीव आहे, तर ही जागाचे जे पुरावे आहेत ते तुम्ही इथे सादर करावे। पण तुम्ही जे अहवाल बघता त्याच्यामध्ये हे क्लिअरली मेन्शन आहे की माझा जो नेतृत्व, मी समाजाची गोष्ट करत नाही, माझा ज्यांनी नेतृत्व केला त्या लोकांनी एकही डॉक्युमेंट दिले नाही। आम्ही सतत म्हणत होतो की आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेबांनी जे न्यायालय प्रक्रिया बनवलेली आहे, आपण का बरं आर्टिकल 32चा प्रयोग करून आपण सुप्रीम कोर्टामध्ये नाही जात, आपण हायकोर्टामध्ये का बरं नाही जात, एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन का आपण दायर करत नाही। म्हणजे बाबासाहेबांचा कोणी एक नखही काढला तर पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये, सर मला कंप्लीट करतो ना प्लीज, आय एम रिअली सॉरी, तर आपण म्हणजे भडकून जातो आणि एवढी मोठी जागा जी राखीव होती, जे नॅरेटिव्ह ग्राउंडवर बनवलं गेलं आणि त्याच्या आधारावर समाजाने एवढं मोठं आंदोलन केलं, लोकांचं सामाजिक बहिष्कार पण केला, तर लोकांचं हे जे नॅरेटिव्ह होतं ते त्यांच्या दिमागामध्ये टाकलं गेलं। आता 1 वर्ष झाला, आम्ही सर्व तरुण मुलं तुम्ही इथे बघू शकता आणि हे कोणत्या एका समाजाचे नाही, मागे पण काही जे लोक बसले ते एका समाजाचे नाही, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथे सर्वांचेच लग्न होत होते। ठीक आहे, आता आम्ही जेवढे डॉक्युमेंट काढले त्याच्यावरती मग आम्ही विचार केला
कि सरकार को अब जगाना पड़ेगा आणि डेमोक्रेटिक तरीके से शांतिपूर्ण मार्ग से आम्ही नागपुरात फिरणार आहोत उद्यापासून. सिग्नेचर कॅम्पेन आम्ही घेणार आहोत. आमचं टार्गेट आहे की कमीत कमी 5 ते 7 लाख लोक या सिग्नेचर कॅम्पेनवर साईन करून सरकारना चेतावणी देतील आणि त्यांना हे लक्षात घालवतील की तुम्ही, आम्ही त्याला काहीच नाही म्हटलं की तुम्ही आम्हाला बनवून द्या म्हणून. साहेब स्वतः आले, देवेंद्र फडणवीस जी, त्यांनी तिथे मौखिक आश्वासन दिलं आणि त्यांनी म्हटलं की मैं इसको बना के दूंगा, पण त्यांनी ते बनवून दिलं नाही. तर आता आम्ही हे सर्व लोग 15 दिवस म्हणजे 31 मई तक हम लोग ये घूमेंगे यहाँ पे पूरे नागपुर में. हम लोग लोगों से बात करेंगे क्या सच है क्या झूठ है, और ये जो जातिवादी जो भावना है ये सारे समाजों के बीच में, और ये सारे समाजों के जो दलाल बैठे हुए हैं, ये दलाल लोगों ने समाज को बांट के रखा हुआ है. लेकिन आज हम पूरे युवाओं ने मिलकर एक डिसीजन लिया, और महिलाएं भी हमारी मतलब अभी नहीं आ पाई यहाँ पे, लेकिन हम सारे लोगों ने एक निर्णय लिया है कि समाज में हम लोगों को घूमना है, लोगों से बात करनी है, क्या सच है क्या झूठ है ये लोगों को बताना है, लोगों का समर्थन प्राप्त करना है. और समर्थन तो ऑलरेडी है, और जितने डॉक्यूमेंट्स हमारे पास आते हैं, जिस दिन आचार संहिता खत्म होगी, श्री देवेंद्र फडणवीस जी जो हमारे उप मुख्यमंत्री है, श्री अजित दादा पवार जो हमारे दूसरे उप मुख्यमंत्री है, और श्री एकनाथ जी शिंदे जो माननीय हमारे मुख्यमंत्री, हम इनसे भी जाके मिलेंगे और इनको हम लोग ये पूछेंगे कि आपने जो हमको मौखिक आश्वासन दिया था, उसके बाद जो डिविजनल कमिश्नर की जो रिपोर्ट आई है जिसके अंदर एक क्लियरली लिखा हुआ है कि विषयांकित प्रकरणातील जमीनदस्त झालेल्या, ये जो तीसरा पॉइंट है, झालेल्या वास्तूबाबत लोकभावना, समाजभावना व सांस्कृतिक वारसा लक्षात घेता आवश्यक त्या कायदेशीर बाबीचा पूर्तता करून घेऊन वास्तूचे पुनर्निर्माण त्याच परिसरात करणे उचित वाटते. म्हणजे ये एक डिपार्टमेंट को लगता है, ये जनता को लगता है कि वहाँ पे कुछ बनना चाहिए, और वहाँ पे ये बनेगा. और नागपुर का युवा, समाज का युवा अब जागा है. ये सिर्फ किसी एक समाज का या एक समाज तक सीमित नहीं है, ये सारे समाजों का प्रश्न है. ये हम लोग रास्ते पे उतर के प्रॉपर तरीके से सिग्नेचर कैंपेन हम लोग करेंगे. करीब 200 वॉलंटियर्स आज है जो वॉलंटियरिंगली घर से डब्बा ला के ये काम करने को तैयार है. तो ये काम करेंगे, लोगों के बीच हम लोग जाएंगे, लोगों से हम लोग बात करेंगे, समर्थन प्राप्त करेंगे, और ये इनको कुछ समय देंगे. हम लोग एक अल्टीमेटम नहीं बोलूँगा, एक रिक्वेस्ट के तौर पर, डिमांड नहीं कर रहे हम लोग कि ये उन्होंने खुद हमको बोला है, हम लोग डिमांड नहीं करेंगे. हम लोग खुद जाके उनको निवेदन देंगे, और निवेदन देने के बाद ये जल्द से जल्द वहाँ पे जो MTDC ने जो स्टे लगाया है, वो स्टे के ऊपर उनका क्या निर्णय आता है. अब वो जगह के ऊपर कोई भी, चाहे वो MTDC वहाँ पे निर्माण करके दे, चाहे वो महानगर पालिका करके दे, चाहे वो डिविजनल कमिश्नर, चाहे PWD, चाहे जो भी ज्यूरिडिक्शन होगा वो करके दे, चाहे कोई प्राइवेट कॉन्ट्रैक्टर करके दे, हमको उससे कोई फ़र्क नहीं पड़ता. बाबा साहेब का वहाँ पे अस्तित्व था, हमको वो अस्तित्व वापस चाहिए. ये हम लोग बहुत प्यार से बोल रहे हैं, लेकिन प्लीज़ आप पत्रकारों से भी ये निवेदन है कि आप इनसे जाके सवाल पूछिए कि ये काम कब शुरू होगा. और ये हम लोग सिग्नेचर कैंपेन द्वारा लोगों को जन जागृति करके ये इसमें जोड़ेंगे, और एक काम को हम लोग जल्द से जल्द शुरू करेंगे. थैंक यू. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला जे दिलं आहे बरोबर, ते निर्माण करायला तयार आहे, त्यांच्याजवळ एक प्लॅन पण आहे. तर तुम्हाला असं वाटतं की भवन व्हावं तिथे लवकरात लवकर, तर त्या प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला तुमचा विरोध का बरं? माझा विरोधच नाही आहे. तुम्हाला एक सांगतो मी, माझा विरोध निम्न व्यक्तीला, ना देवेंद्र फडणवीस साहेबांना, मला प्लीज. हां, तर त्यावेळेस जे तिथे आले होते त्यावेळेस मी पण होतो, विकास ठाकरे आमदार पण त्या मीटिंगमध्ये होते. बरोबर, नागपूरमध्ये देवगिरीमध्ये मीटिंग झाली. बरोबर. तर त्यांनी हेच सांगितलं होतं की सॉलिसिटर जनरल जे आहे एक्झॅक्टली आपण मत घेऊ. बरोबर आहे, कारण जोपर्यंत त्यांचं मत येत नाही तोपर्यंत, कारण कसं ॲग्रीमेंट सरकारने केलेलं आहे. बरोबर. मला असं वाटतं ते मॅटर कोर्टात पण आहे. चुकीचं आहे. आपल्याला, मला असं वाटतं की आपण थोडंसं आणखी R&D, कारण की आपण खूप सिनियर पत्रकार आहे सर, आपण थोडंसं याच्यावर R&D केली पाहिजे. सॉलिसिटर जनरलपर्यंत आतापर्यंत पत्रच नाही पोचलं आहे. सॉलिसिटर जनरल ऑफ महाराष्ट्राकडे आतापर्यंत पत्रच नाही पोचलं आहे, तर ते बनणार केव्हा? म्हणजे यांची मनशा, आपल्या घरी जेव्हा सर नळ लागतो, आपल्या घरी जेव्हा स्ट्रीट लाईटचं कधी काम होते किंवा मीटरची जे रीडिंग घ्यायला येतात, तर ते कोण करतात? ही जी यंत्रणा जी फॉर्म केलेली आहे
गव्हर्नमेंट टेंडर बेसिसची ते कोण करते? सरकार परमिशन काढतो. इथे आमचे काहीतरी कॉन्ट्रॅक्टर पण आहेत, माझा मित्र आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, काम करतो आहे. तुम्ही यांना विचारा कसं काम होते. गव्हर्नमेंट एक्झिक्युशनसाठी एक टेंडर काढतो, त्या टेंडरला लोक निम्न कंपनी त्याच्यावर ते टेंडर भरतात आणि ते काम करतात. तर ते एक्झिक्युशनबद्दल हे माझा विरोध नाही आहे कोणाचा. मला समाजाला विरोध का बरं होता, समाजाचा विरोध का बरं होता की समाजाला हे सांगितलं गेलं आणि मलाही सांगितलं गेलं की ते 20 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसाठी राखीव आहे. तर तुम्ही ते जे DBFOT फॉर्मॅट आहे ना, DBFOT फॉर्मॅट म्हणजे तुम्ही त्याला बनवा, तुम्ही त्याला चालवा, संचालन करा आणि तुम्हाला 100 रुपये येतील. तर त्या 100 रुपयामधून तुम्ही 75 रुपये महानगरपालिकेला द्या ॲज अ रेव्हेन्यू आणि 25 रुपये तुम्ही MTDCला द्या, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला. तर ते काय झालं, समाजाला असं वाटलं की बाबा बाबासाहेबाची एवढी मोठी जमीन आहे, कसं काय होणार. डिमॉलिशन केलं. तर हे काम होतं त्या सर्व नेत्यांचं हे सांगण्याचं की इथे हाही सुद्धा एक प्लॅन दिलेला आहे. याच्यामध्ये हे माझं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे साहेब. मागच्या वर्षी मी 8 भाषणं दिले. त्या भाषणामध्ये मी हे म्हटलं होतं, सॉरी फॉर दिस लँग्वेज, पण मी म्हटलं होतं की त्या निम्न बिल्डरनी हे डॉक्युमेंटचं फ्रॉड करून ती जागा हडपवली असेल तर मी त्याला नंग करून मारणार. हे मी बोललेलो होतो, हे माझे शब्द आहे. आता मला तुम्ही सांगा, लोक जे म्हणजे एक नारा देऊन मॉब लिंचिंग करतात तर ते खरं आहे का? म्हणजे आयडिओलॉजी आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये काही डिफरन्स हवं ना. MTDC आमची ही मागणी आहे की मी परत याला रिफ्रेम करतो, तुम्हाला सांगतोय मी जे स्टेटमेंट आहे क्लिअर स्टेटमेंट आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावरती आश्वासन दिलं, कमिटीनी पण म्हटलं तिथे बनलं पाहिजे. तर तुम्ही डिसिजन घ्या, ते कोणी पण बनव, MTDC बनव, NMC बनव, कलेक्टर बनव, प्रायव्हेट बिल्डर बनव किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब बनव, आम्हाला ते बनवून पाहिजे. म्हणजे ते बनवून पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतोय, इथे समाजाला कोणताही डिझाईन किंवा काही त्यांनी डिसाईड केलं नाही आहे. कारण की समाज, मी तुम्हाला एक प्लीज मला बोलू द्या, मग तुम्ही साहेब आपण बोला. तिथे काय डिझाईन आहे, ते कसं होणार. बिल्डर जो आहे कॉन्ट्रॅक्टर तो वेगळा बोलतो, बरोबर. फडणवीस साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट आहे आणि आपण सर्वांनी ते स्टेटमेंट रेकॉर्डेड आहे, यूट्यूबवर पण आहे. सर प्लीज लेट मी स्पीक. प्लॅनिंग, प्लॉटिंग, कन्स्ट्रक्शन, बिडिंग हे काम आमचं नाही, हे काम सरकार डिसाईड करेल. अहो मी साहेब मी काय बोललो, सर्व इथे आहे, मी काय बोललो, हे काम, ही यंत्रणा कशी काम करते. माझा मित्र आहे तो सिव्हिल इंजिनियर आहे, त्याला माहिती आहे की यंत्रणा कशी काम करते. मी प्लॅनबद्दल काहीच नाही बोललो. माझं हे मत आहे, दॅट इज द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू डिसाईड. ते त्यांचं ड्युटी आहे. त्यांच्याकडे आर्किटेक्चर आहे, त्यांच्याकडे डिझाईन आहे, त्यांच्याकडे युरोपियन मॉडेल, त्यांच्याकडे काय आहे, तुम्ही ते बनवा. आमचं हे मत आहे. कोणाचं? दॅट इज द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट. आय एम रिपीटिंग इट वन्स अगेन. दॅट इज द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट. प्लस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण एक इथे कमिटी बनवा. ते आम्हाला सांगतील की यांच्या प्रपोजलमध्ये कसं तिथे निर्माण झालं पाहिजे, आम्ही त्यांना देऊ ना. प्रश्न साहेब ते नाही आहे. प्रश्न हे आहे की 1 वर्ष झाला, आपण आदेश पारित केला की आम्ही तिथेच त्या जागेवर आम्ही बनवून देऊ. तर आपण ते बनवून का बरं नाही दिलं? आपण सध्या त्याच्यावर तर काम सुद्धा पण नाही केलं. त्याचे जे मलमा पडलेलं आहे ते मलमा आमच्यानी बघून नाही होत आहे. तुम्हाला मी तेच रिपीट करतोय, जनताचा विरोध काय होता, त्यांना हे सांगितलं गेलं. जे निम्न दिशाभूल तुम्ही म्हणू शकता, आता तुम्हाला ते उत्तर ते लोक देऊ शकेल. ताबडतोब तिथे भवनचं काम सुरू झालं पाहिजे. अगोदर किती होतं? 2700 स्क्वेअर फीट, 2800 स्क्वेअर फीट, बरोबर. याच्यावर मी कॉमेंट नाही करणार की तुम्ही आम्हाला 2800 द्या, 15,000 द्या किंवा 4.5 एकर द्या किंवा 20 एकर द्या. आय एम नो वन टू कॉमेंट ऑन टू दॅट, बिकॉज
दिस रिपोर्ट विच शोज दॅट ज्या लोकांनी हे समाजाला दिशाभूल केली किंवा ज्या लोकांनी सांगितलं एका मॅपच्या बेसवर की ही जागा राखीव आहे म्हणून, त्या लोकांनी डॉक्युमेंट का बरं नाही दिले? डॉक्युमेंट तर त्यांना द्यायला पाहिजे होतं ना. ते कोर्टामध्ये सॉरी समाजाचं मत आहे, बरोबर. आपण इलेक्शन जेव्हा घेतो तर सर्व समाज जाऊन लोकसभा आणि विधानसभांमध्ये बसतो का? नाही. तिथे एक रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्टेड असतो, बरोबर. तर या लोकांनी, सर्व समाजांनी, तिथे लोक खूप भोळे आहेत, खूप भावनिक लोक आहेत, त्यांचा हे फायदा घेऊन लोकसभामध्ये विधानसभामध्ये चांगलं परफॉर्मन्स देऊन दलित राजनीतीची नीव आपल्या हातात ठेवण्यासाठी हे प्रकरण घडवलेलं आहे असा मला वाटतो. कारण की हे काही आपण मौखिक आश्वासन मी बोलतोय नाही ना. डिव्हिजन कमिशनरनी त्यांना बोलवलेलं होतं की तुम्ही हे दिलं का बरं नाही, का बरं नाही दिलं? तुमच्याकडे, आपल्याकडे, माझ्याकडे जेव्हा डॉक्युमेंट्स आहे आणि जेव्हा मी छाती टोकून बोलतोय की माझ्याकडे 20 एकरचे डॉक्युमेंट आहे आणि ती जागा बाबासाहेबांसाठी राखीव होती, तर आय वुड हॅव बीन वेंट टू द पोलीस स्टेशन. मी FIR त्यांच्यावर केली, बरोबर. आणि पॅरलली साहेब मी पिटिशन दायर केलं असतं ना. खूप सारे लोक इथे वकील पण आहेत, त्यांनाही माहिती आहे की प्रोसेस काय आहे. आर्टिकल 32चा उपयोग करून पिटिशन दायर केली असती. दॅट इज द ज्युडिशरी मॅटर. ते बाबासाहेबांनी बनवलेलं आहे ते आपल्याला वाटते ना साहेब, तर आपण का बरं नाही केलो? आता माझं हे आहे प्रश्न आहे पत्रकारांना पण की आपण हे विचारपूस केली पाहिजे, आपण हे इन्व्हेस्टिगेशन पण केलं पाहिजे की खरंच हे दिशाभूल केली होती का, खरंच ते जागेवर प्रकल्प नाही बनलं पाहिजे ही मनशा होती का. त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. एक युवक, एक तरुण असून या समाजाचा मला असं वाटते की बाबासाहेबांचं तिथं अस्तित्व होतं ना, लोकांनी ते बघितलेलं आहे ना, जनरेशनने तिथे लग्न केलेलं आहेत ना, तिथे पिढ्या तिथून निघाली ना, तर तिथे ते बनलं पाहिजे. नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ श्री देवेंद्र फडणवीसजी आणि जे कमिटी आहे त्यांच्याकडे की ते किती निर्माण करणार, काय तिथे बनवणार, कसं बनवणार, ते ड्रॅगन पॅलेसचं काहीतरी उचलणार का, किंवा ते दीक्षाभूमीचा काहीतरी रेफरन्स घेणार का, किंवा तिथे ते लायब्ररी बनवणार का, ते प्रश्न त्यांच्यावरती आहे. ते प्रश्न माझा नाही आहे. माझा हेच प्रश्न आहे, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे अस्तित्व होतं, ते आम्हाला हवं. बरोबर. आणि आता आपण म्हणताय की भवन बनलं पाहिजे, 20 एकरची मागणी, जो पुरा समाज 20 एकरसाठी उभा झाला त्याबद्दल आपलं काहीच मत नाही आहे. 20 एकरसाठी आपण दादा मी परत तुम्हाला सांगतोय, एक कमिटी बनली, ऐकून घ्या हे थोडं चांगल्याने, मी परत एकदा रिपीट करतोय. कमिटी बनली डेमोक्रेटिकली, लोकांनी त्यांना म्हणलं की तुम हमारा नेतृत्व करो, तुम प्राध्यापक हो, तुम XIS ऑफिसर हो, तुम XYZ हो, तुम हमारा नेतृत्व करो. आता मी सपोज मी नेतृत्व करत होतो, माझं काम काय आहे, मी इथे प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, माझं काम काय, तुमच्यासमोर जे ट्रान्सपरंट आहे विदाउट एनी पॉलिटिकल एजेंडा तुमच्यासमोर ठेवणे. समाज इमोशनल होता कारण की लोक खरंच होते, आंदोलन त्यांनी केलं. समाजाला हे खरंच माहीत आहे का, मी बोललो आहे तसं समितीसोबत, कारण ते माझा हक्क आहे, मी बोललो आहे, सर्वांसोबत मी बोललो आहे. काही लोकांनी माझा फोन नाही उचलला, काही लोकांनी मला ब्लॉक करून टाकलं, आणि काही लोकांनी जेव्हा मी प्रेशर टाकला तर त्यांनी मला बोलवलं, मी बोललो, मी डॉक्युमेंट बघितलं, आणि माझा त्यांना प्रश्न होता, हे रेकॉर्डेड पण आहे माझ्याकडे, मी काही विदाऊट पुरावे मी बोलत नाही, रेकॉर्डेड आहे. त्यांनी म्हटलं की समिती डिझॉल्व्ह झाली. समाजाचा हे प्रश्न होता की जेव्हापर्यंत ते बनत नाही तर तुम्ही तिथून उठा नको. मग तुम्ही तिथून उठले का बरं? तुम्ही कोणाला विचारून तुम्ही ते समिती डिझॉल्व्ह केलेली आहे? तुम्ही का बरं फॉलोअप नाही घेतलं? आपण फॉलोअप घेतो ना की हमारे स्कॉलरशिप का क्या हुआ, शिक्षण अधिकारी बताओ. 15 दिवसानंतर आम्ही फॉलोअप घेतो, काय झालं? 1 महिन्यानंतर आम्ही फॉलोअप घेतो, काय झालं? आता 365 दिवस क्रॉस झालेले आहे, एकही लोक आलं का? तुम्ही सांगा मला. चला सर, आता आपण फॉलोअप केलं, करायला पाहिजे होतं, पण ज्या समितीने फॉलोअप केलेले जे महिला होते, जे मुली होते, बरोबर, रात्रंदिवस त्यांनी उपस्थित मी पण होतो तिथं आंदोलन केले, तर ते आपल्यासोबत दिसत नाही आहे. ते असायला पाहिजे होते जेव्हा आपण एवढे चांगले न्यायाची गोष्ट करत आहात. बरोबर, का बरं आपल्यासोबत नाही, का नाही त्यांना घेऊन आले? ते प्रश्न तुम्हाला सांगतोय, ते प्रश्न मला असं वाटतंय की तुम्ही त्यांना विचारा. मी आता डिक्लेअर करतोय हा साहेब तुमच्या समोर, आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगतो आहे, हे मंच माझा एकट्याचा आहे नाही आणि एका समाजाचा आहे नाही.
हे मंच सर्वांसाठी आहे, तुमच्या पत्रकारांसोबत साठी पण आहे, सरकारी अधिकारीसाठी पण आहे, जे समितीचे लोक होते, मी पण होतो, ते त्यांच्यासाठी पण आहे. दिस इज ओपन फॉर ऑल. आपला पॉलिटिकल अजेंडा बाहेर ठेवा, घरी ठेवा, आणि खरंच हे बांधायचं आहे तर इथे येऊन बसा. बरोबर. आजची जे पत्रकार हां बरोबर बरोबर. इथे एक मॅडम एक स्ट्रक्चर बनलेलं आहे, आमची जी PR टीम आहे त्यांनी एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये विधानसभा वाईज आणि एका विधानसभामध्ये जवळपास 6 प्रभाग आहे. विधानसभा आणि प्रभाग पद्धतीला पाळून आम्ही जे लोक आहेत ज्यांना म्हणजे आम्ही एक ऑनलाईन नंबर पण आम्ही चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये लोक आम्हाला फोन करून सांगते की आप हमारे एरिया में भी आओ और यहाँ पे आप मीटिंग लो. तर आम्ही ते मॉडेल फॉलो करून कमीत कमी 180 ते 200 लोक आहेत सोशल मीडियाचे व्हॉलेंटियर पकडून हे काम सुरू त्यांनी केलेलं आहे उद्यापासून. बरोबर. बरोबर साहेब, ते तुम्हाला तर ते लोक सांगू शकतात. माझा वाद कोणासोबत पण नाही. मी एका आय विल टेल यू सर, अशा मी तुम्हाला सांगतोय, तुमचं बरोबर आहे, म्हणजे मी तुम्हाला कुठेच क्रॉस नाही करत. माझा आणि ही जी नवीन समिती बनलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नवनिर्माण समिती, यांचं मत काय आहे? आमचा विरोध ना CM साहेबांना आहे, ना डेप्युटी CMला आहे, ना कॉन्ट्रॅक्टरला आहे, ना समाजाला आहे, ना कोणाला आहे. अरे आमचा समाज आहे यार, ते आमची वीट आहे तिथे, आणि एक वीट आम्ही लावून तर एक वीट समाजाला लावाच लागेल तिथे. आमचं मत, आमचा विरोध कोणाला नाही आहे. आमचा विरोध कशाला आहे? हां, दॅट इज आय एम स्टील टेलिंग यू, दॅट इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टे, दॅट इज नॉट द ज्युडिशरी स्टे. ते ज्युडिशरी स्टे नाही आहे, ते ॲडमिनिस्ट्रेशनने तिथे स्टे लावलेलं आहे. त्यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा म्हटलं, मी ते आता तुम्हाला ते रेकॉर्डिंग प्ले करून दाखवू शकतो, त्यांनी जे म्हटलं होतं आपण इथे भव्य भवन इथे आपण उभारूया, कोणत्याही बिल्डर किंवा कोणत्याही प्रायव्हेट कंत्राटाला न देता आपण इथे हे करूया. तर त्यांना तुरंत एका महिन्यामध्ये साहेब मला वाटते त्याला रिटेंडरिंग करायला पाहिजे होती, किंवा त्यांनी स्वतः एक GR काढून त्यांनी हे काम केलं पाहिजे असतं. का बरं त्यांनी इथे स्टे लावला? स्टे लावला म्हणजे काय? त्यांनी ते स्थगित केलेलं आहे. इट इज नॉट ऑन द रेकॉर्ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं तिथे काही बनलं पाहिजे, इट इज नॉट ऑन द रेकॉर्ड. त्यांनी मग ते स्टे. हां सर, आपण म्हटलंय वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेत आहे. त्या साहेबांच्या बंगल्यावर ही कमिटी केलेली होती, एल्गार मोर्चा काढणार होता जनजागृती म्हणून. प्रेस नोट देतो. एल्गार मोर्चा हा उद्ध्वस्त करण्यात आला, म्हणजे तो निघाला नाही. त्यामध्ये आपण पण कमिटीमध्ये होता. मी त्यावेळेस हैदराबादला होतो, माझ्यावर 353 दाखल होतं. हां, कमिटी नाही सर, मी त्या आंदोलनामध्ये होतो. मी सहभाग झालेला आहोत. मग तो एल्गार मोर्चा जो निघणार होता जनजागृतीसाठी, का बरं मग तो एल्गार मोर्चा काय निघाला? याच्यावर मी काही बोलणार ना मी बिलकुल. एक इंडिव्हिज्युअल असताना मी हेच तुम्हाला बोलणार की समाजाची जी भावना होती की बाबासाहेबांचा एवढी मोठी जमीन आहे तुम्ही हडपली ना, तर ते एल्गार मोर्चा ते होताच. तुम्ही बघितलं की किती लोक बाहेर निघाले, पावसामध्ये निघाले. लोक नाराज आहेत, मी स्वतः नाराज आहोत सर. आम्ही हे करतोय ना, मी सांगतोय तुम्हाला की मी स्वतः नाराज आहो. आणि ते माझी लहान बहीण असो की ती माझी आजी असो की माझी आई असो, सर्व नाराज आहे. कारण की सर्व लोक घरचे काम करून तिथे जाऊन बसत होते, लोकांची मत न घेता. आपण आंदोलन एका व्यक्तीच्या, एका डेप्युटी CM ज्यांनी पटवर्धनबद्दल पण 5 वर्ष पहिले एक आश्वासन दिलं होतं, त्यांनी त्यांच्या मौखिक आश्वासनावर आंदोलन आपण परत घेत आहोत. मग याच्यामध्ये मनशा काय ते तुम्ही सर्व त्यांच्यासोबत इन्व्हेस्टिगेट करा. पण माझी जी भूमिका आहे ते हेच आहे की जे झालं त्याला मी आता सुधरू शकत नाही, पण आता जे मी करू शकतो ते मी करतोय. ते काय करतोय? बाबासाहेबांनी म्हटलं होतं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही लोकांना शिकवतोय की काय आहे हे, त्यांना एड्युकेट करतोय, काय खरं काय खोटं संघटित करतोय. आणि संघर्ष करण्याची पाडी येणार नाही असं मला वाटते. कारण की आपले जे डेप्युटी CM आहे ते सुशिक्षित आहे, त्यांना माहीत आहे की यांना कसं हँडल करायचं. ते त्यांच्यावर आपण अवलंबून आहोत सध्या तरी 1 महिन्यासाठी, म्हणजे 15 दिवसासाठी. मग संघर्ष करायला उतरलो तर मग
रिपीट करतोय, सर्वे लोक इन्क्लुडिंग कमिटी सर्वे आमच्या सोबत येऊ शकतात. मी स्वतः भेटलो, मिनिट्स ऑफ द मीटिंग, कॉल रेकॉर्डिंग, कॉल लॉग्स, मेसेजेस तुम्हाला मी दाखवून देतोय. मी भेटलो, मी त्यांना अप्रोच केलेला आहे आणि लोकांनी पण त्याला अप्रोच केलेला आहे, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. ब्लेम गेम चालू आहे. यू कॅन से दॅट. उद्यापासून आपलं सिग्नेचर कॅम्पेन दीक्षाभूमी सकाळी 11 वाजता आपण सुरू करतोय. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना करून आम्ही परिसरातील जेवढे तिथे लोक आहेत, जेवढे तिथे टुरिस्ट आहेत, त्यांच्यासोबत आम्ही एक कॅम्पेन आम्ही सुरू करणार. आणि मग विधानसभा वाईज आणि प्रभाग पद्धती वाईज आम्ही फिरून लोकांच्या घरपर्यंत जाऊ आम्ही. आणि ऑनलाईन कॅम्पेन, सोशल मीडियाचा प्रयोग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग आम्ही करू आणि लोकांना आम्ही संघटित करूया. आमचं आखरीपर्यंत हेच मत आहे आणि हेच आमची मागणी आहे की आपण तिथे बाबासाहेबांचं जे भवन होतं, जे पाडल्या गेलं किंवा पडलं, याच्यामध्ये क्लिअरली काय लिहिलेलं नाही. हे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे. मी भावनामध्ये येऊन तुम्हाला म्हणणार आहे पाडलं होतं, तुम्ही त्याला मारा किंवा तुम्ही त्याचा सामाजिक बहिष्कार करा. तर माझ्या आणि ते एक्स्ट्रीमिस्ट जे लोक आहेत, तालिबानवाले, अल्लाहू अकबर म्हणून जे लोक तालिबानवाले हे लोक हे करतात, चुकीचं होणार ते. मला असं वाटते की माझी आयडिओलॉजी आंबेडकराईट आहे, पण माझा ऑब्जेक्टिव्ह ह्युमॅनिटी असला पाहिजे. आंबेडकराईट आहो मी, पण माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, काय खरं आणि काय खोटं, आणि ते मी पर्दा लावून म्हणजे आँख बंद करके अगर मैं गलत आइडियोलॉजी में चला गया तो बाबा साहेब ने हीरो वर्शिप के खिलाफ थे. वो नहीं करना चाहिए, ऐसा मुझे लगता है. युवकों को यही लगता है जैसा वहाँ पे था हमको चाहिए, कितना चाहिए, कैसे रहेगा, कितने में रहेगा, वो लोग डिसाइड करें, लेकिन समाज को वहाँ पे उनका अस्तित्व चाहिए. एनी मोर क्वेश्चंस?